महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या प्रसंगी गायकवाड बाबांचा 3 वर्ष बाबांना पूर्ण झाले, 4थं वर्ष लागलेलं आहे। 4था स्मृती दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। दुसरी विशेष गोष्ट म्हणजे गायकवाड परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून हे जे घर घेतलेलं आहे ते जवळपास त्यांचं आता प्रोसेस पूर्ण होत आहे, जे अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे। त्याबद्दल गायकवाड परिवारांना मी अनंत अनंत शुभेच्छा मंगलकामना देतो। आणि खरं तर मातापित्यांचं हे आपल्यावरती असणारं प्रेम असतं, मातापित्यांचे कुशल कर्म असतात, पुण्यकर्म असतात। आणि धम्म जर आपल्यासोबत असेल तर धम्म आपल्यासोबत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण रूपाने आपण प्रगती करत असतो। मातापित्यांची सेवा केल्यामुळे, धम्माचं अनुसरण केल्यामुळे, धम्माचं आचरण केल्यामुळे, शील पालन केल्यामुळे, दान पुण्य केल्यामुळे आपलं जीवन चांगल्या मार्गाने जर आपण जगत असेल तर आपल्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असते। आपलं जीवन चांगल्या मार्गाने आपण जगू शकतो। तुम्ही कधी असं बघितलं का किंवा कधी असं ऐकलं का की अकुशल कर्म करणारा मनुष्य, वाईट कर्म करणारा मनुष्य, दुराचारी मनुष्य किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाचं, वाईट मार्गाचं अनुसरण करणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो फार प्रगती करतो? असं होत नाही, ऐक ना, व्यवहारामध्ये असं होत नाही। कारण वाईट मार्गाने जीवन जगणारा मनुष्य ना भौतिक उन्नती करतो ना तो आध्यात्मिक उन्नती करतो। म्हणजे भौतिक उन्नती सुद्धा त्याची होत नाही आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा त्याची होत नसते। परंतु धम्म मार्गावरती जर आपण जीवन जगत असेल, धम्म मार्गाला अनुसरून जर आपल्या जीवनाची वाटचाल असेल, आपण सम्यक मार्गाने जर जीवन जगत असेल तर आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण प्रकारे आपली उन्नती होत असते, उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होत असते। भगवंत असे म्हणतात, उठानवतो सत्यमत्तो सुची कम्मस्स धम्मधारिनो। उठानवतो सत्यमत्तो म्हणजे या संसारामध्ये उत्साहपूर्वक जर आपण कर्म केले असतील, म्हणजे प्रमादाने आपण जीवन जगत असेल, आळसाने आपण जीवन जगत असेल, ऐक ना, प्रमादपूर्ण जीवन जगणारा मनुष्य जीवनामध्ये प्रगती करत नाही। जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल तर उत्साह असला पाहिजे, आपल्यामध्ये आनंद असला पाहिजे, ज्याला भगवंतांनी वीर्य असं म्हटलंय। वीर्य म्हणजे प्रयत्न। चांगल्या मार्गाने जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न करत असतो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते। आणि त्यामुळे अशा चांगल्या मार्गाचं अनुसरण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये भौतिक प्रगती होते आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत असते। बघा, भगवंत असे म्हणतात की वर्तमान काळामध्ये म्हणजे याची देही याची डोळा असं म्हटलंय, संतांचं वचन आहे। म्हणजे इथेच सर्व काही आपल्याला पाहायला मिळत असते। स्वर्गही आपल्याला इथेच पाहायला मिळतो आणि नरक सुद्धा आपल्याला इथेच पाहायला मिळत असतो, आपल्या कर्मबलामुळे। जसं भंतेजींनी उदाहरण दिलं की कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि जशा प्रकारचे आपण कर्म करू तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते। आपण जर चांगल्या प्रकारचे कर्म करत असेल तर वर्तमान काळामध्ये आपल्याला सर्व प्रकारचं सुख प्राप्त होत असते। आपण जर वाईट कर्म करत असेल, अकुशल कर्म करत असेल तर वर्तमान काळामध्येच आपल्याला दुःख भोगावं लागत असते। त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे, चांगल्या प्रकारचं पुण्य कर्म केलं पाहिजे। कारण कर्म हे आपले वारस आहे, कर्म हे आपले माता पिता आहे, कर्म हे आपले बंधू आहे, कर्मच आपल्या जीवनाचा आधार असतो। आज घडीला आपण जे काही जीवन जगत आहोत तर या सर्व प्रकारचं जीवन आपल्या कर्मरूपाने आपल्याला प्राप्त होत असते। एक वेळचा प्रसंग आहे बघा, भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना निसर्गामध्ये थोडं ढगाळ वातावरण होतं, ढगाचं वातावरण होतं आणि ढगाचं वातावरण असल्या कारणाने थोडं थोडं दिसत होतं। आपण ढग जेव्हा धुके येते तर बरंचसं दूरचं काही दिसत नाही, थोडं थोडं दिसत असतं।
तर वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू उभे होते, म्हणजे ग्रुपने भिक्षू उभे होते आणि काही भिक्षू भगवंताच्या समोर बसले होते. तर समोर बसलेल्या भिक्षूंना भगवंत उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, बघा त्या पलीकडे जे भिक्षू दिसत आहेत त्या भिक्षूंना तुम्ही पाहता का? भिक्षू म्हणतात की होय भगवान, आम्ही त्या भिक्षूंना पाहत आहोत. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ते जे इकडे तुम्हाला जे भिक्षू दिसत आहेत तर तिथे सारीपुत्त भंते आहे आणि सारीपुत्त भंतेंच्या सोबत ते सर्व काही भिक्षू आहेत. भिक्षूंनो, सारीपुत्त त्या भिक्षूंना असे म्हणाले का की तुम्ही माझ्या सोबत या? किंवा भिक्षूंना सारीपुत्ताने सुद्धा असं म्हटलं नाही, किंवा भिक्षूंनी सुद्धा सारीपुत्तांना असं म्हटलं नाही की तुम्ही आमच्या सोबत या. भिक्षूंनो, सारीपुत्त हे प्रज्ञेमध्ये अग्र आहे आणि सारीपुत्तांच्या सोबत जेवढे काही भिक्षू आहेत ते सर्वच्या सर्व भिक्षू हे प्रज्ञेमध्ये अग्र आहे. म्हणजे त्यांचे समान जे काही कर्म आहे त्या समान कर्माला अनुसरून ते त्यांच्याकडे गेलेले आहे. जे सारीपुत्त सुद्धा प्रज्ञावान आहे आणि त्यांच्यासोबत राहणारे भिक्षू सुद्धा प्रज्ञावान आहे. म्हणजे समान विचाराचे, ऐक ना, आपण म्हणतो की समान विचाराचे लोक एकत्र येत असतात, समान गुणाचे लोक एकत्र येत असतात, समान कर्माचे लोक एकत्र येत असतात. आणि सारीपुत्त प्रज्ञावान होते, अन्य भिक्षू सुद्धा प्रज्ञावान होते, तर ते सर्वच्या सर्व भिक्षू त्यांच्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने भगवंत असे म्हणतात, बघा जे दुसऱ्या बाजूला तुम्हाला भिक्षू दिसत आहेत, भिक्षूंनो ते उपाली आहेत. उपाली हे विनयामध्ये अग्र होते आणि उपाली सोबत राहणारे जे काही भिक्षू होते ते सर्वच्या सर्व भिक्षू हे विनयामध्ये अग्र होते, विनयामध्ये पारंगत होते. पुन्हा दुसऱ्या बाजूने महामोगल्यान असतात आणि महामोगल्यान असताना भगवंत असे भिक्षूंनो, ते बघा महामोगल्यान तिकडे आहेत. महामोगल्यान रिद्धी सिद्धीमध्ये अग्र आहे, त्यांच्या सोबत राहणारे भिक्षू सुद्धा रिद्धी सिद्धीमध्ये अग्र आहे. पलीकडे बघा भंते आनंद आहेत, आनंद बहुश्रुत आहे. बहुश्रुत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानामध्ये पारंगत असणे. आनंद भंतेंना बहुश्रुत अशा प्रकारचा भगवंताने उल्लेख केला आहे, म्हणजे त्यांची स्तुती भगवंताने केली की आनंद हे बहुश्रुत होते. म्हणजे आनंद सर्व गुणसंपन्न होते आणि आनंदासोबत राहणारे भिक्षू सुद्धा भगवंत असे म्हणतात की आनंदासारखे ते सर्व संपन्नाने युक्त आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्षूंचं उदाहरण देऊन भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ते ज्यांचे ज्यांचे समान गुण आहेत, ज्यांचं ज्यांचं समान कर्म आहे, त्या समान कर्माच्या दृष्टीने ते एकमेकांच्या सहवासामध्ये एकमेकांच्या सोबत राहत असतात. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की विचार जर आपले जुळले, ऐक ना, ज्या विचारांचे लोक असतात, एखादा दारू पिणारा मनुष्य असेल तर दारू पिणाऱ्या व्यक्तींसोबत एखादा सज्जन मनुष्य राहू शकतो का? किंवा सज्जन मनुष्य त्यांच्यासोबत जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणजे दारू पिणाऱ्या व्यक्तींसोबत हा दारू पिणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभत असतो, कारण त्यांचे जे गुण असतात, ऐका, त्यांचे गुण समान जुळतात. म्हणजे कर्मरूपाने भगवंत असे म्हणतात हे समान लोक एकत्र येत असतात. ऐक ना, कर्म जसे असतील त्या कर्माने ते समान गुण त्यांचे जुळतात आणि ते एकत्र येतात. एखादा सिलवान मनुष्य असेल, एखादा गुणवान मनुष्य असेल तर त्यांच्यासोबत तशाच विचारांचा मनुष्य येत असतो, कारण संस्कार हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की जशा प्रकारचे संस्कार असतील तशा प्रकारे आपण आपलं जीवन घडवत असतो. व्यवहारामध्ये आपण म्हणतो की हा मुलगा खूप चांगला होता, परंतु त्याच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे तो बिघडला किंवा तो वाईट मार्गाला लागला आहे. व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो की ती मुलगी खूप चांगली होती, परंतु त्या मुलींच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे ही वाईट मार्गाला लागलेली आहे. का म्हणतो आपण? कारण तशा प्रकारच्या सहवासामध्ये ते गेलेले असतात आणि समान विचाराचे लोक एकत्र येत असतात. भगवंत असे म्हणतात की समान विचाराचे लोक जर एकत्र येत असतील त्यांच्यामध्ये सुद्धा नीतिमत्ता असावी लागते, त्यांच्यामध्ये सुद्धा सदाचार असावा लागतो. परंतु समान विचाराचे लोक जर एकत्र येत असतील आणि त्यांच्यात नीतिमत्ता नसेल, सदाचार नसेल, तर ती समानता किंवा ती एकता काही कामाची नाही. जसं चोरांमध्ये एकता असते, आहे की नाही, चोरांमध्ये एकता असते, कारण चोरांमध्ये एकता असल्यामुळे एकता आहे तेव्हाच ते कुठल्या प्रकारचं कार्य करू शकतात. परंतु तिथे मात्र नीतिमत्ता नसते, तिथे सदाचार नसतो, तिथे शील नसते, तर अशा एकतेला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. भगवंत असे म्हणतात की सदाचाराने युक्त आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे गुण आपल्यामध्ये येत असतात, हे जी धार्मिकता आपल्यामध्ये येते,
जे शील सदाचार आपल्यामध्ये येतो, दान पुण्य कर्म करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते, प्रज्ञेचा अभ्यास करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येत असते. तर हे सर्व काही माता पित्यांचे संस्कार असतात. कारण जशा प्रकारचे माता पिता असतील, आपण म्हणतो व्यवहारामध्ये की जसं बीज असेल तसं फळ उत्पन्न होते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बीज जर शुद्ध असेल, ऐक ना, बीज जर पवित्र असेल तर फळं सुद्धा चांगल्या प्रकारचे येत असतात. परंतु बीजच चांगलं नसेल, ऐक ना, शेती जर चांगली नसेल तर उत्पन्न मात्र चांगल्या प्रकारचं येऊ शकत नाही. आणि त्यामुळे घरामध्ये असणारे जे संस्कार असतात, माते पित्यांचे जे संस्कार असतात, तर माते पित्यांच्या संस्काराला अनुसरून आपल्या मुलांबाळावरती तशा प्रकारचे संस्कार आपण देऊ शकतो. आणि माता पिता धार्मिक असतील, माता पिता शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचारी असतील, तर तशाच प्रकारे मुलं सुद्धा सदाचारी बनू शकतात. कधी कधी असं उदाहरण घडतं की माता पिता खूप चांगले आहे परंतु मुलं मात्र चांगले नसतात. कधी कधी असंही होतं की माता पिता वाईट मार्गाने लागलेले असतात परंतु मुलं मात्र चांगल्या प्रकारचे निघत असतात. तर भगवंत असे म्हणतात की ते मात्र कर्म असतात. माता पित्यांचे किंवा मुलाचे तशा प्रकारचे कर्म असतात. कारण कर्माशिवाय इथे काही आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे सदा सर्व काळ आपण माता पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. माता पितु उपठानं पुत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जे लोक माता पित्यांची सेवा करतात जिवंतपणे, मृत्यूच्या नंतर त्यांच्यासाठी आपण काय करतो, ऐक ना, त्यांच्या नावाने आपण काय करतो, याला विशेष असं महत्व नाही. पुण्य आपण करू शकतो, त्यांच्या नावाने दान करू शकतो, पुण्यकर्म करू शकतो आपण. परंतु जिवंतपणे जर आपण माता पित्यांची खूप चांगल्या प्रकारे जर सेवा केली, शुश्रूषा केली, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्याला तशा प्रकारचा पुण्य लाभ होत असतो. कारण माता पित्यांची सेवा, भगवंताने माता पित्यांना ब्रह्मा असं म्हटलं आहे. ब्रह्मा म्हणजे हे अन्य जे काही देवी देवता आहे त्याला ब्रह्मा असं भगवंताने म्हटलं नाही. अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा, अनंत मैत्री भाव, म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या 4 सद्गुणाला भगवंताने ब्रह्मा असं म्हटलं आहे. आणि मात्या पित्यांमध्ये ब्रह्मा असतो असं म्हटलं आहे. विशेष रूपाने मातेमध्ये ब्रह्मा असतो असं म्हटलं आहे. कारण मातेमध्ये अनंत करुणा असते, अनंत मैत्री असते, अनंत मुदिता असते, अनंत उपेक्षा भाव असतो. मात्या पित्यांच्या कर्मामुळे, माते पित्यांच्या संस्कारामुळे आपल्यामध्ये जेवढे काही चांगले गुण असतात ते सर्वच्या सर्व चांगले गुण आपल्या मात्या पित्यांमुळे आपल्याला प्राप्त होत असतात. वर्तमान काळामध्ये आपल्यामध्ये जेवढे काही वाईट गुण असतात, अकुशल गुण असतात, ते सर्व आपल्या स्वतःच्या कर्मामुळे आपल्याला ते प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे आपण मात्या पित्यांच्या संस्काराचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे. कारण आपल्याकडे किती करोडो रुपये संपत्ती असू द्या, परंतु संतती जर आपली चांगली नसेल, ऐक ना, मुलं बाळ जर आपले चांगले नसतील, संस्कारित नसतील, सिलवान नसतील, तर आपल्याकडे किती धन असू द्या, ते धन म्हणजे धुळीस मिळवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु आपल्याकडे 0 संपत्ती आहे परंतु आपले मुलं बाळ खूप चांगले आहे, सिलवान आहे, प्रज्ञावान आहे, उच्च शिक्षित आहेत, तर त्यांना संपत्ती कमावण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणून संपत्ती कमावण्याच्या नादामध्ये न लागता संतती कमावण्याच्या मार्गे आपण लागलं पाहिजे. म्हणजे मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे धम्माचे संस्कार, म्हणजे शिक्षणासोबत सोबत आपण धम्म संस्कार सुद्धा दिले पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, म्हणजे प्रज्ञेसोबत शिलाची जोड असावी. प्रज्ञेसोबत जर शिलाची जोड नसेल, म्हणजे एखादा मनुष्य प्रज्ञावान आहे, ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, परंतु तो जर शिलवान नसेल तर कोणाला कसं फसवावं, कोणाला कसं लुटावं हे मात्र त्याला खूप चांगल्या प्रकारे जमतं. कारण तो प्रज्ञावान आहे, तो बुद्धिवान आहे. परंतु प्रज्ञावान व्यक्तींसोबत जर शील असेल, सदाचार असेल, तर तो मात्र कोणाला फसू शकत नाही, कोणाला लुटू शकत नाही. आणि उदाहरण देतो बाबासाहेब तलवारीचं, जसं की तलवार धारण करणारा मनुष्य जर तो शीलवान आहे, गुणवान आहे, तर त्या तलवारीच्या आधाराने तो दुसऱ्यांचं संरक्षण सुद्धा करू शकतो. परंतु तलवार धारण करणारा मनुष्य जर दुराचारी असेल तर त्याच तलवारीने तो दुसऱ्यांचा घात सुद्धा करू शकतो. म्हणजे डॉक्टर सुद्धा शस्त्रांचा उपयोग करतात आणि चोर सुद्धा शस्त्रांचा उपयोग करतात. डॉक्टर सुद्धा म्हणजे चोर जर असेल तर चोर शस्त्र मारण्यासाठी उपयोग करतो, डॉक्टर सुद्धा शरीर मनुष्याचं कापते.
परंतु डॉक्टरची जी चेतना आहे आणि चोराची जी चेतना आहे ती समान आहे का? नाही आहे, समान नाही आहे. कारण चोर ज्या चेतनेने मारतो तो द्वेषाने मारतो, तो रागाने मारतो, तो क्रोधाने मारतो. परंतु डॉक्टर जरी शरीर कापत असेल तर त्यांची चेतना ही मैत्रीयुक्त असते. त्यांची चेतना जो काही आजार आहे तो आजार बरा करण्याची असते, त्या आजाराला नष्ट करण्याची असते. त्यामुळे कर्म जरी समान असेल परंतु चेतना मात्र भिन्न भिन्न आहे, मनाची मानसिकता मात्र भिन्न भिन्न आहे. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कर्म जेव्हा आपण करत असतो तर त्या कर्माच्या पाठीमागे असणारी आपली जी चेतना आहे, आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला आपण भावना म्हणतो. आपली भावना कशी आहे? ऐक ना, बुद्धाची पूजा करताना आपली भावना कशी आहे? आपल्या आपतेष्टांची पूजा करतो आपण तर ती भावना कशी आहे? म्हणजे भावना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं भंतेंनी सांगितल्याप्रमाणे जे जलदान आपण करतो आपल्या माते पित्यांसाठी, जे का आपण दान पुण्य करत असतो तर त्याच्या पाठीमागची जी चेतना आपली असते तर ती अनंत आपल्याला पुण्य प्राप्त करून देणार असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे धम्माचं अनुसरण करावं, शीलाचं पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. कारण हे मानवी जीवन अत्यंत दुर्लभ आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला हे जीवन प्राप्त होणार नाही आहे. माते पित्यांचे अनंत आणि असीम असे आपल्यावरती ऋण आहे, त्या ऋणाची आपण कधी परतफेड करू शकत नाही. बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती ऋण आहे, त्या ऋणांचा आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी मी माझ्याकडून काय करू शकतो, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी, एक आदर्श समाज कशा प्रकारचा निर्माण होईल यासाठी मी काय करू शकतो, अशा प्रकारचे प्रयत्न आपण सदा सर्व काळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या प्रसंगी बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने गायकवाड परिवाराने जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, 2 बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने गायकवाड परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे जे 4 महाभूत आहे आणि पंचस्कंद आहे यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि.